डिचडीचे बघू बाबा म्हणते बाबा बाबा आद्रेश बाबा बक्कल असल्या बाळाची असल्या बाळाची काय झालं आयुष पुढे कलर कसा यायचा हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचे 2 वाजलेले आहे. जस्ट आत्ता आमचं आवरलेलं आहे. वेळ झाला आवरायला, कारण अधुडीला मी शाळेत घेऊन बसले होते. बराच वेळ तिथंच होतो आम्ही. आणि काय म्हणतात, शाळेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. शाळेत आमची मज्जा कशी असते. अधुडी बसत नाही, जबरदस्ती घेऊन बसावं लागतं त्याला. एकटा काय बसतच नाही आहे तो. मी असलं तरी पण त्याचं असतं, चल घरी, चल घरी, मला बसायचं नाही, चल इथनं घरी चल. जबरदस्ती घेऊन बसावं लागतं, कारण आत्ता जर त्याला शाळेची सवय लागली तरच पुढे जाऊन तो स्कूलला शाळेला जाईल. नाही आत्ता सवय लागली नाही 4 पोरांची, तर मग काय करेल, घरातच बसेल तो, कुठेहीच जाणार नाही. पोरांची सवय व्हावी, पोरांबरोबर खेळावं तो, पोरांच्यात जरा त्याचं मन काय म्हणतात मन मिसळून खेळावं त्याने, ह्यासाठी त्याला घेऊन जाते मी शाळेत. तेवढंच खेळतो एक 10-15 मिनिटांनी. 10-15 मिनिटांनी काय आठवलं की चला घरी, चला घरी, असं असतंय त्यांचं. मग तेवढंच जबरदस्ती का होईना घेऊन बसायचं, काहीतरी खायला द्यायचं. शाळेत खाऊ येतो, लाडू येतो, चिक्की येते, चिरमुऱ्याचे लाडू, असे वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ येतात. तेच द्यायचं, थोडंसं काहीतरी देऊन रई लावायचं, तिथंच बसवायचं, खा बाबा आणि खरं इथंच बसूया आपण. मग बाई गाणी वगैरे शिकवायला की शांत बसतो, खेळतो. खेळणे पण आहे शाळेत, खेळतो शाळेत तो, असं नाही खेळतो. पोरं नसली की मग चला घरी, चला, थांबायचं नाही मला इथं, असं होतं. कधी शाळेत पोरं येतात, कधी येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आया घेऊन बसायला पाहिजे पोरांना, तरच बसत नाही तर एकटं बसत नाहीत. थोडंसं मॅजिकला तर एकटं बसायची सवय करणार आहे, कारण शाळेत जर एकटा बसला तर पुढे जाऊन मला त्रास होणार नाही, म्हणून आत्ताच सवय करायची एकटं बसायची. मुळात मी नसलं की रडून दंगा असतोय त्याचा. त्या बाई जरी घेऊन बसल्या तरी त्याचा रडून दंगा, कोणीतरी मारल्यासारखं तो रडतोय, म्हणून घेऊन बसावं लागतो. थोडा दिवस सवय होऊपर्यंत जरा घेऊन बसावं लागेल. अशी असते आमची शाळा. रात्रीची मज्जा तुम्हाला सांगायची झाली तर अरे बापरे, हसून पोट दुखलं, एवढी मज्जा रात्रीचं. ते काय म्हणतात बिट्टल वारकऱ्याचा जो नाम असतो तो ओढून घेणार रात्रीने, एवढे मज्जा केली तुम्हाला सांगू, लय मज्जा केली. ती ओढूनच घेणार. एकदा असं झालं फिसकडून ठेवला, टोपी घातलं, परत फिसकटलं, टोपी काय डोक्यावरती ठेवेना, काढून फेकायला लागला, गळ्यात माळ दिली, तोंडात घालायला लागला. अशी मज्जा आद्रेश बाबूची रात्री झालेली. रात्री किती वाजता केले आम्ही, त्याचा वारकऱ्याचा जो लुक होता तर रात्री किती वाजता केला होता, 11 वाजता. सगळं झाल्यावरती आमचं जेवण खाऊन झालं, मग बसलेलो असंच टी व्ही बघत. मी म्हणलं उद्या करण्यापेक्षा आजच करून टाकूया आपण, म्हणून काल आम्ही केलं होतं. तर काल लय हसलो आद्रेश बाप्याला, लय म्हणजे लय. ती माळच तोंडात घालत होता, दिलेली माळ ऐकण्यात तोंडात घालून त्याने हे सगळं काय वाट लावून टाकला. तू बघते आणि माझ्याविषयी बोलते काय म्हणून, आगाव पुढचा.
लय मस्तीखोर झाला अद्रज, लय म्हणजे लय. मग त्याचा व्हिडिओ करण्यात आणि काय करण्यात काय काय त्याच्या हातात दिलं होतं माझं मलाच माहित नाही. काहीतरी द्यायचं हातात तेवढंच व्हिडिओ करायचा, पण शेवटपर्यंत काय त्याने व्यवस्थित करून घेतला नाही. एकही फोटो तर एक 4-5 चांगले काढले, बास म्हणत तेवढं तिकडं. त्यालाच इंटरेस्ट नाही आहे मुळात काय करणार, तर आपण त्यावरती करून चालणार नाही आहे. कळेल तेव्हा कळेल. मागच्या वर्षीच्या वादरी बबूचं मी काय म्हणतात 8 मंथ कम्प्लीटचं केलं होतं. वारकऱ्याचा रूपचा आद्रेज 8 महिन्याचा होता, आता 1.5 वर्षाचा झालेला आहे आद्रेज. बघा किती भराभर दिवस जातात, किती फास्टमध्ये मुलं मोठं होतात कळत सुद्धा नाही. लय म्हणजे लय फास्ट दिवस जातात. ग लय रात्री हसलो, लय म्हणजे लय. फोटो काढून घेताना तर खूप जास्त हसलो आम्ही. इकडे बघू शकता आद्रेज ग्रुपचा डान्स चालू आहे. जैन गोल गोल फिरा, गोल गोल फिरा, गोल गोल. अदू